वाहतूकदारांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेना सदोदित संघर्ष करीत असते. त्याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून आलेही आहेत. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सेनेने उत्तम कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे नाशिकला आले असता त्यांच्या उपस्थितीत वाहतूकदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ज्येष्ठ नेते उपनेते रवींद्र मिर्लेकर, दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाध्यक्ष DG सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, भैया मणियार आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी आयोजक अझीमभाई सय्यद आणि राहिल सय्यद यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर अझीमभाई सय्यद यांनी वाहतूकदारांचे सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आपली कैफियत मांडली. साहेबांनी स्थापना केलेली संघटना तेव्हापासून आपण जी जबाबदारी आपण आपल्यावरती दिलेली होती ती जबाबदारी आजपर्यंत आपण एक एक माणूस 1 रुपया न घेता 1 रुपयाची पावती कोणाची सगळ्यांच्या समोर सांगतो न पावती घेता ना 1 रुपया घेता. साहेब आपण एवढी ताकद जी आपल्या अजून लई लोक येणार आहे ही ताकद आपण जमवलेली आहे. प्रत्येक मोर्चासाठी प्रत्येक आंदोलनासाठी जेव्हा पक्षाच्या निवडणूक राहतात पक्षाचा जे आदेश दिलेला आहे त्या आदेशाला आम्ही पूर्णपणे आपले सगळे साक्षीदार बसलेले आहेत. वसंत गोपन बसलेले आहेत, दत्ता राणा बसलेले, सगळे पदाधिकारी यांना विचारा जेव्हा यांनी आदेश दिला आम्ही त्या आदेशच्या हिशोबाने आमच्या संघटनेचे प्रत्येक वाहतूकदार 1 रुपया कोणाकडनं न घेता कोणाचा चहा सुद्धा पिलेला नाही. साहेब आमचे निष्ठावान शिवसैनिक हे आजपर्यंत साहेब आम्ही हे जमून ठेवलेलं आहे. आजपासून 2000 जसे तुम्ही आम्हाला जबाबदारी दिली तेव्हापासून आमचे या वाहतूकदार आज वाहतूक करताय आणि आज तुम्ही येणार होते त्याच्याकरता उद्याचा आपला मोर्चा पण आहे आणि शासनाने आरटीओचे काही नियम अजून वाहतूकदारांवरती जेव्हा अन्याय होतो साहेब तेव्हा फक्त आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव संघटना आहे तर त्या आरटीओला पार मुंबईपर्यंत TC ऑफिस पर्यंत हे त्यांना घरात शिकवण्यासाठी आपली संघटना आपण जगतात नसून मी पण आपण एवढा मोठा 1,500 लोक मी मुंबईला TC ऑफिसला मागच्या वर्षी गेलो होतो. आपण सर्व गेलो होतो. तुम्हाला माहिती असेल मुंबईला आम्ही धडक मोर्चा दिला होता आणि त्यांचे जे कायदे होते ते कायदे रद्द करून यांना न्याय दिला. फक्त आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे कार्य पाहून खासदार संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेना लढाऊ संघटना असून हेडी प्रश्नांवर लढण्यासाठी मोठी चळवळ उभी केली जाईल असे मान्यवरांनी म्हटले. वाहतूक सेनेचा हा आजचा मेळावा अभूतपूर्व असा उद्याच्या मोर्चाच्या तयारीसाठी शिवसेनेच्या एका अंगीकृत संघटनेची ही जी पूर्वतयारी आहे आणि खास करून ज्याचा रस्त्यांशी आणि खड्ड्यांशी सगळ्यात जास्त संबंध आहे हे इतक्या संख्येने जमलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत खड्ड्यामध्ये इतके दिवस काय काय भोगला असेल ते आता इथे आल्यावर मला दिसत आहे. सगळ्यात आधी मी इकडले अध्यक्ष आझम सय्यद यांचं अभिनंदन करतो. एकतर ते फार मोठं पुण्य घेऊन इथे आलेले आहे. आजवर सगळ्यांना जमत नाही. ज्याचं भाग्य असतं ते हजला जाऊ शकतात, त्यांना आशीर्वाद लाभतो, पुण्य लाभतं. जगभरातून तिथे लोक येतात. म्हणजे भारतातून जे जातात त्यांची सुद्धा निवड होते कोणी जायचं. आपली जी संघटना आहे
कारण सोपं नाही, फार खडतर प्रवास आहे. आपण आलात, जाऊन आलात, आणि हे अधिष्ठान असल्यामुळे हा माणूस एका निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिला. राजीनामा द्यावा लागला. आज त्याची उजळणी सर्व कोर्टात, सुप्रीम कोर्टात चालू आहे. त्या ठिकाणी आता सत्य बाहेर पडतंय की ज्या माणसाला मोठा केला, म्हणजे ते कुठलं ते खातं, नगर विकास खातं, आतापर्यंतच्या राजकारणामध्ये एवढे मुख्यमंत्री होऊन गेले 50 वर्षामध्ये, एकाही मुख्यमंत्र्याने नगरविकास खातं दुसऱ्याला दिलं नव्हतं. हे नगरविकास खातं त्यांनी आपला माणूस म्हणून या गद्दार मिंदेला दिली. कशाला चिंताय हो तुम्ही? अडथळे आणू नका. अडथळे पार करणारे आम्ही माणसं आहोत, लक्षात ठेवा. ज्या गद्दाराला दिला का आपला माणूस आहे, विश्वासातला माणूस आहे, आणि म्हणून ते नगरविकास खातं दिलं. त्याच्यात तो त्यांनी प्रचंड पैसा कमवला, प्रचंड. अब्जोपती, करोडोपती, शेवटचं काय कुठलं असतं ते, मग एवढा अथर्व काय असेल ते खरं, तो लक्षात आला कोणाच्या? अमित शहाच्या. हे गिराईक आपलं आहे. त्याची सर्व फायली तयार केल्या, त्याच्याबरोबरच्या सर्व मंत्री जे होते त्याच्या फायली तयार केल्या अमित शहाने. गृहमंत्री होता ना तो, मोदींनी आणि अमित शहाने. आणि मग रात्रीचा फडणवीसाला निरोप दिला, भेटा त्यांना आणि सांगा की तुमच्या सर्वांच्या फायली आमच्याकडे तयार आहेत, फुटता की नाही का अरेस्ट करू. तुम्हाला मार्गदर्शन केलं. तुमची नेमकी शपथ चालू असताना आम्ही इथं आलो. ती शपथ ऐकून मला घरून आलं होतं की ज्यात मी सकाळी 6 वाजेपासून मी घराच्या बाहेर बसतो, त्यावेळेस माझे 3-4 नातू जातात, ज्यावेळेस व्हॅन येतात त्यांना घ्यायला, त्यावेळेस ते प्रत्येक जण सांगतो, भाऊ काय चाललं, भाऊ काय चाललं. या बाईला मुंबई नाट्यहून इकडनं तिकडनं आपल्या व्हॅन घेऊन जात असतात. त्यावेळेस असं ऊर भरून येतं की गेली 40-45 वर्षापूर्वी जे 92ला मी ज्यावेळेस नगरसेवक झालो, त्यावेळेस वाहतूक सेनेचं पहिलं कार्यालय दॉरगाव बांधलं. दॉरगाव रिक्षा युनियनचा सेक्रेटरी होतो. माझा स्वतःचा बॅच होता, रिक्षा होती. हेमंत नाटकर होते पंचवटीतले, दादा होते. त्यांनी ही सगळी युनियन आपण चालवली. आणि मी 92ला ज्यावेळेस निवडून गेलो, स्थायी समितीवर सदस्य झालो, त्यावेळेस 9 झालं. मधल्या काळामध्ये आगे होते, आपण आंदोलन केलं तेव्हा आम्ही सामील झालो. आणि ते करत असताना मी नेहमीच म्हणतो, या महाराष्ट्रातील शहरातील जे नागरिक आहे, जे कुटुंबीय आहे, यांनी तुमच्याकडे लहानचं मूल असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, ते बाळ तुमच्या ताब्यात देतात. आणि आता ते करत असताना एक प्रकारे आपली सेवा तुमच्या हातून घडते. आणि खऱ्या अर्थाने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे की समाजकारणाकडे जास्त लक्ष द्या. आणि खऱ्या अर्थाने या सर्व लोकांकडे समाजकारणाचं काम होतं असं मला इथं वाटतं. मित्रांनो, 2-3 महिन्यापासून नाशिक शहरामध्ये कशी परिस्थिती आहे, म्हणजे अनेक प्रश्न महापालिकेचे असताना सुद्धा केंद्रस्थानी जर खरा प्रश्न दिसत असतो तो खड्ड्यांचा. 25-25, 30-30 वर्ष झाली आपल्या शहरामध्ये. त्याच्या आधीची सुद्धा पिढी अनेक कुंभमेळे होऊन गेले, पण अशा प्रकारे कुंभमेळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. याप्रसंगी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी, सभासद, कोर समिती, महिला सदस्य उपस्थित होते. गुड्डू शेख,